मागची पौर्णिमा का केली नाही? मागची पौर्णिमा अजूनही उत्तर भारतामध्ये मला नेतात ते लोक दरवर्षी, आणि त्यांचा जो विधी करतात तर आम्ही या पौर्णिमेला इथे असतो. तर त्या पौर्णिमेचं महत्त्वच विशेष आहे की आमचे श्री गोविंद प्रभू महाराज हे परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूर, आमची महानुभावांची काशी, ती काशी म्हणजे परमेश्वरपूर, परमेश्वरपूर म्हणजे जिथे सरासरी पंचावतारांचा संबंध आहे, असा थोर तो तीर्थस्थान. तिथे आमचे सर्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी हे यांनी आपले गुरु म्हणजे श्री गोविंद प्रभूची आजच्या दिवशी पूजा केली. मग गुरुचे पूजन आमच्या त्या परंपरेपासून चालत आलेलं आहे. वांचून आमचं काही लोक म्हणतात की आज गुरुपूजन कसं आहे, तर रक्षाबंधन आहे. मग म्हटलं गुरुपूजन यासाठी आम्ही व्यासाचे उष्टे ग्रंथाचे साधक नाही, आम्ही परमेश्वराने सांगितलेले, परमेश्वराच्या मुखाने निघालेली, परमेश्वराची अमृतवाणीतून निघालेली की परवाणीने जे शब्द आहेत, श्रीमद भगवद्गीता आहे, लीळाचरित्र आहे, आमचे ब्रह्मविद्या आहे, याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे आम्ही मानवापंथी चालतो. म्हणून आजच्या दिवशी ते गुरुपूजनाचा कार्यक्रम आपल्या पंथीय लोकांमध्ये केला जातो. बाकी सगळे जे हिंदुस्थानचे लोक हिंदू आहेत ते आपले मागच्या पौर्णिमेमध्ये करतात. दुसरी सूचना हे यासाठी की काल माझ्याकडे एक प्रश्न होता, हा तर म्हटलं हा खरंच आहे तर सगळे लोक पूजन करायला येतात, त्यांना माहीत तर पाहिजे की आजच आपण का जातो. गुरुपूजन तर मागच्या महिन्यात झाला, मग आजच आपण का जायचं याचं महत्त्व असं आहे. दुसरा, मी इथे चिंचाळा आहे तीर्थस्थान 20 किलोमीटरवर मेहकर रोडवर, तर त्या रोडवर एक स्थान बांधत आहे. त्या स्थानासाठी काल छत टाकलं, काल नाही परवा टाकलं वाटतं, काल छत झालं. देवाने ते पावसाला थोडंसं विसावं दिला जर छत टाकण्यापुरता. त्याच्यानंतर अजून कमीत कमी 20 लाखाचं काम राहिलेलं आहे. तरी सर्वांनी आपल्याकडून प्रयत्नाने जे काही मदत करता येईल, हे माझ्याजवळ उभी दिसते का, हिला बघा, ही तिथे बसेल किंवा इकडे बसेल किंवा मागे बसेल, तर तिच्याजवळ हिला अनुसया किंवा गीता म्हणतात, लहान निधी म्हणतात, तिच्याकडे कोणाला नोंदवावं लागेल. तसं कोणी कोणाजवळ द्यायचं नाही, त्याचं जायचं नोंद द्यायचं का. आम्ही एक वही बनवलेली आहे ज्याच्यामध्ये नोंद केल्या जाईल. याच्यामध्ये कोणी 1 रुपयापासून तर 2-5 लाखापर्यंतही दिलेले आहेत. तर ज्याला जितकं आपलं शक्य असेल आपल्या आवडीने करा. मात्र माझी बळजबरी म्हणून आता म्हटलं म्हणून करावं लागते असं समजायचं नाही. आवडीने करा. देवासाठी एक दान आपण एकटे बांधू शकत नाही ना. मी 50-1 लाखापर्यंत खर्च एकटी नाही करू शकत एवढा मार्ग चालू. म्हणून ते सर्वांचा हातभार. दुसरा माझा हेतू काय असते, मी एका माणसाला म्हटलं तर कधी कधी एकही करू शकेल असे समर्थही लोक आहेत. परंतु माझा हेतू काय असते, आज तुम्ही द्याल, तुम्ही सांगाल बाबू आपल्याला चिंचाळ्याचं उद्घाटनाला जायचं आहे, इथे आपण वर्गणी दिली होती, उद्या तो बाबू तुमचा उभा राहील, तो एखादा तीर्थस्थानासाठी वर्गणी देईल, तो जाईल आपल्या पोरांना घेऊन. अशी परंपरा सर्वांना चालली पाहिजे. सर्वांना त्या स्थानाविषयी आवडी असली पाहिजे. या निमित्ताने मी तुम्ही उद्घाटनाला याल, शक्यता आलं तर गीता सोबत सर्वांचे फोन नंबर पण घ्या, ॲड्रेस घ्या, कुठला मनुष्य आहे का त्यांना कळवायचे कसं. मी आता पोहोचायला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी फोन नाही केले तरी, करायला नाही सांगितलं तरी तुम्ही येता. परंतु चिंचाळ्याच्या उद्घाटनाला मला वाटते कमीत कमी 10,000 लोकांनी यावं आणि तिथला कार्यक्रम सर्व या आमच्या पंथीय लोकांनी उत्तर भारतापासून जम्मू काश्मीर पर्यंत सर्वांनीच काही ना काही वर्गणी दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपलं काही सेवा करा आणि त्या कार्याला कळसाला तुम्ही उपस्थित राहा. तुमचं गोड तोंड त्या दिवशी मी तिथे करीन, सर्वांना निमंत्रित करीन. सर्वांनी यायचं. भगवान श्री चक्रधर स्वामी की